प्रश्न पहिला. भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डेहराडून. प्रश्न दुसरा. निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाण आढळणारे कर्बोदके कोणते? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सेल्युलोज. प्रश्न क्रमांक 3. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर होटल हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी देगलूर. प्रश्न क्रमांक 4. संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कलम 21. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रतिसरकारची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गडचिरोली. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र सुरक्षा दल महामंडळ म्हणजेच MSFचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सावंतवाडी जे आहे सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न क्रमांक 9. गोल घुमट ही प्रसिद्ध वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विजापूर. प्रश्न क्रमांक 8. मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने निर्णय घेतला आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 10. मूलभूत हक्कांचा संरक्षणकर्ता म्हणून कोणास ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच कमेंट करून नक्की सांगा. पितांबरी व पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी येवले. प्रश्न क्रमांक 12. डॅश डॅश तालुक्यातील साखर कारखान्यांची संख्या लक्षणीय आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोपरगाव. प्रश्न क्रमांक 13. फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे. फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कणकवली. प्रश्न क्रमांक 14. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पितळखोरा. प्रश्न क्रमांक 15. सेक्रेटिन आणि पॅनक्रिओझायमिन हे संप्रेरके कशाचे कार्य नियंत्रित करतात? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वादुपिंडाचे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी समिती स्थापन केली आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ज्ञानेश्वर मुळे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा. प्रश्न क्रमांक 18. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब डॅश डॅश यांच्या कारकिर्दीत करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड विल्यम बेंटिक. प्रश्न क्रमांक 19. भारतामधील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील डॅश डॅश या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अंजनवेल रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 21. मुळा मुठा घोडनिरा या डॅश डॅश नदीच्या उपनद्या आहेत? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भीमा. प्रश्न क्रमांक 22. नुकतेच कोणत्या देशात UPI सुविधा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए श्रीलंका आणि मॉरिशस. प्रश्न क्रमांक 23. दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रोआल्ड आंबुडसेन. प्रश्न क्रमांक 24. भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तमिळनाडू.
प्रश्न क्रमांक 25 लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इंग्रजी. प्रश्न क्रमांक 26 कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजीव गांधी. प्रश्न क्रमांक 27 ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सन 1986. प्रश्न क्रमांक 28 चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मेघालय. प्रश्न क्रमांक 29 लष्करी उपकरणांचे उत्पादन एकत्रित करण्यास मान्यता भारत आणि कोणता देशाने दिली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ग्रीस. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पुणे. प्रश्न क्रमांक 31 इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 32 मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्टुटगार्ट आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 राज्यफळ म्हणून कोणत्या राज्याने काझी निमू या फळाला घोषित केले आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आसाम. प्रश्न क्रमांक 34 भारतातील डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ. प्रश्न क्रमांक 35 कोणत्या ठिकाणी देशातील पहिले ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे. पुढचा प्रश्न पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, कारण की येणाऱ्या काळात देखील आपण असेच महत्त्वाचे प्रश्नपत्रिका आणि असेच महत्त्वाचे लेक्चर या ठिकाणी दररोज आणणार आहोत. त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 36 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 37 निर्णय क्षमतेवर नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रमस्तिष्क. प्रश्न क्रमांक 38 केंद्र व राज्य शासनाचा किती टक्के हिस्सा जल जीवन अभियान राबवण्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 50-50. प्रश्न क्रमांक 39 सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हैदराबाद. प्रश्न क्रमांक 40 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा भारताची अर्थव्यवस्था किती साली जपानला मागे टाकेल असा अंदाज आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2026.